तिरुपती सावर्डे, गोवन स्ट्रायकर गोवा आणि श्रीराम फाउंडेशन ठाणे असे 4 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रजनीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचते. मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ अगदी या अगोदरच्या सामन्यात चित्तथरारक सामना जिंकतोय आणि या महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करताना दिसतोय. एका बाजूला मनोज इलेव्हन कसवंत तळवडे क्रिकेट संघ गौरव घुंगरट यांच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला एक पाहुणा संघ मंगलमूर्ती क्रिकेट संघ या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. रवी घुले आणि रवी घुलेच्या साथीला राहुल गुंजाळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी मनोज इलेव्हन कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं विशाल निगोट हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. अगदी लांबलचक रन पाहायला मिळतंय विशालचं. अर्थात डावखुरा शैलीचा फलंदाज रवी गुले यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने म्हणजे या अगोदरच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाला होता तोच रवी गुले यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. तर विशाल निगोट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस अगदी हलकस अपील मैदानावरती पाहायला मिळत आहे. मात्र या अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अगदी फेटाळून लावताना दिसत आहेत पंच. चेंडू निर्धाव केला जातोय विशाल निगोटच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं निर्णायक मॅन्डेटरी षटक हाताळलं जातोय. मनोज इलेव्हन कसवंत तळवडे क्रिकेट संघाचा प्रवास पाहिला तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये 2 विजय. अगदी दिमाखात आजच्या रजनीमधील शेवटची लढत खेळताना दिसतोय विशाल निगोट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फलंदाज थोडासा शफल झाला होता. पंचांचा इशारा येतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय आणि ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय त्या अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ. नाममात्र 1 धाव धावफलकावरती. विशाल निगोट दुर्वर्णा पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. मिडॉन क्षेत्ररक्षक यावेळी थोडंसं अडखळतोय. परिणामी रवी घुलेसाठी एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने रवी घुले स्वतःचं खातं उघडतोय तर सांघिक धावफलक बदललाय. तो नाममात्र 2 धावा धावफलकावर. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आमदार चषक सन्मान श्री बुवातारी यांच्या संकल्पनेखालील ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचं मित्रमंडळ, आयोजन, नियोजन कमिटी अगदी गतवर्षीचं वर्ष पाहिलं तर अगदी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेली ही क्रिकेट स्पर्धा आणि देवगड नगरीतली या मँगो नगरीतली ही 4थी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि देवगड तालुक्यातली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. विशाल पुन्हा एकदा सज्ज दुर्वर्णा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये सुरेख फटका म्हणावा लागेल. डीप एक्स्ट्रा आणि कव्हर यांच्या मध्ये असलेलं अचूक भगदाड शोधलं गेलं फलंदाजाकडनं आणि आलाय नेत्रदीपक चौकार. चांगला फटका म्हणावं लागेल. कव्हर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चपळ क्षेत्ररक्षक प्रजेश रावलेकडे ही संधी नव्हती. एका मोठ्या फटक्याने खातं उघडताना दिसतोय तो फलंदाज राहुल गुंजाळ. हो, यावेळी चांगला चेंडू स्वतःचा बचाव करताना दिसतोय. फॉलो थ्रू मध्ये विशाल या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहिली तर नाममात्र 6 धावा धावफलकावर. राहुल गुंजाळ थोडासा शफल झाला होता उजव्या यष्टीवरती. अगदी बचाव केलाय आणि बचाव करता करता सन्मान पाहायला मिळालाय राहुल गुंजाळकडनं. उजव्या शैलीचा फलंदाज विशाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. तो फलंदाज राहुल कडनं चेहऱ्यावरती थोडीशी निराशा पाहायला मिळाली. अर्थात या चेंडूवरती 4 अथवा 6 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या असता. ती नामी संधी यावेळी हुलकावणी देते. राहुल गुंजाळला धावफलक स्थिरावलाय. तो नाममात्र 6 धावा धावफलकावर बिनबाद. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अर्थात एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी करण्याचा माणूस विशाल निगोट. लोअर चेंडू यावेळी मिडॉनवरती क्षेत्ररक्षक तैनात. जणू दबा धरून बसला होता क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि अखेरच्या क्षणी विशाल निगोट
फलंदाज राहुल गुंजाळला मगर मिठीत घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद. रिप्लेमध्ये आपण पाहतोय अगदी फुलर लेन चेंडू उजवे यष्टीवरती खेळण्याचा अंदाज यावेळी चुकला गेला आणि सचिन बर्गे मिडॉनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या सचिन बर्गेच्या हातामध्ये चेंडू विसवताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि 6 या धावसंख्येवरती आघाडीचा विनीचा फलंदाज तो राहुल गुंजाळ यावेळी माघारी परतताना दिसतोय. पहिला गडी बाद झालाय. पहिली सफलता म्हणावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू देतोय विशाल निगोट आपल्या गोलंदाजीवरती. तर नवीन फलंदाज नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा आणि त्या जागेवरती वर्णी लागते ती मंगलमूर्ती पुणे क्रिकेट टीमकडनं अजिंक्य देशमुख. अजिंक्य देशमुख गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय. मनोज 11 कसवन तळवडे क्रिकेट टीमकडनं सिद्धार्थ हा गोलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळेल जो गोलंदाजीची कमान सांभाळेल. मनोज 11 कसवन तळवडे क्रिकेट संघ जर पाहिला नक्कीच गतवर्षी याही संघाने चांगली कामगिरी केली होती. स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर पायस अल्मेडाने हाताळली होती. अगदी मालवणातील एक नवतारा चमकला होता गतवर्षी. आज मात्र संघाची बांधणी पाहायला मिळत आहे कारण पायस अल्मेडा सारखा खेळाडू असं डगआउट मध्ये पाहायला मिळतोय आणि एक उच्चतम संघ खेळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मनोज 11 कसवन तळवडे क्रिकेट संघ. सिद्धार्थ दुर्वर्ण यावेळी सज्ज होताना दिसतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने आघाडीचा विनीतचा फलंदाज रवी घुले यावेळी खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट थोडासा शफल झालाय. अगदी बॅटच्या रडारवरती चेंडू घेतलाय फलंदाज राहुल गुलेने आणि सरळ चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. रवी घुले आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका त्याच्या बॅटमनना निघालाय. धावफलक वेगाने बदललाय. संघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात अगदी दशकाचा उंबरठा ओलांडताय. धावसंख्या 12 धावा 1 गडी बाद. राहुल घुले 3 चेंडूचा सामना केलाय 7 धावांवरती खेळतोय. अगदी भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भारतातीलच नव्हे तर अगदी भारताच्या बाहेरूनही आपल्याला खेळाडू या क्रिकेट स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. 70-70 या यूट्यूब चॅनलवरनं ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य अगदी स्टँड गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आमच्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिक आहेत. मात्र प्रेक्षकांसाठी यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून लकी ड्रॉ आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ज्याची पारितोषिक अगदी बंपर्स पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ यावी दुर्वर्ण राईट आर्म राऊंड विकेट. हो यावी आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. खराब चेंडू म्हणावं लागेल आणि या खराब चेंडूचा पुरेपूर खरपूस समाचार घेतलाय तो आघाडीचा विनीतचा फलंदाजचा रवी घुलेने. फलंदाज रवी घुले याला हात खोलण्याची संधी मिळत आहे. चेंडू जातोय अगदी या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवण्यात आलेले टाटा टियागो कार आणि याच्याच बाजूला आतापर्यंत पाहिले तर 3 ते 4 षटकार या कारच्या बाजूला येऊन राहिलेले आहेत आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूचं लक्ष असेल की ही कार आपल्याला मिळाली पाहिजे. सिंधुदुर्ग कोकणातली पहिली ही मॅन ऑफ द सिरीज 4 चाकी गाडी कोणाला मिळत आहे हेही पाहणं औत्सुक्याचं राहील. धावफलक बदललाय 19 1 गडी बाद. हो यावी बॅक टू बॅक दुसरा धमाका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर चेंडू सीमा पार. षटकार. सिद्धार्थ जाधव थोडासा महागडा ठरताना दिसतोय या षटकामध्ये. अगदी 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळत आहेत फलंदाज रवी घुले या बॅटरकडनं. पाव षटकावर मजल मारतोय
संघ 25 धावा 1 गडी बाद. अगदी विचार विनिमय करण्यासाठी भाग पडतोय रवी गुले. गोलंदाज सिद्धार्थ जाधवला चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि मोठ्या सामन्यांमध्ये मोठी कामगिरी खूप अति आवश्यक असेल आणि त्याच कामगिरीच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रवी गुले आघाडीचा फलंदाज. डावखुरा शैलीचा फलंदाज आहे. अगदी गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ जाधवला कमबॅक करावं लागेल. परती करावी लागेल. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल. ती सिद्धार्थला यावी राईट ऑफ ओव्हर द विकेट. हो यावी चांगले चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. धाव घेण्याची तमाम शंका यावी समाप्त होताना दिसतंय. तर धाव फलक स्थिरावलाय. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ जाधव ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय मनोज 11 कसवण तळवडे क्रिकेट टीम कडनं. मात्र या षटकावर मध्ये आक्रमण केलंय ते डावखुरा शैलीचे फलंदाजचा रवी गुलेने. पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावी चकवतोय फलंदाज रवी गुलेला. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय सिद्धार्थ जाधव कडनं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सिद्धार्थच्या गोलंदाजीवरती. खूप महत्वपूर्ण लढत आहे. डू ऑर डायचा सामना. अगदी परतीचे दोर कापलेले आहेत. एकतर लढावं लागेल अन्यथा या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागेल. पर्याय तुमच्या समोर असेल. 25 धावा 1 गडी बाद. ओ पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती. अगदी दुसऱ्या प्रयत्नात झील टिपण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रयत्न जरूर झाले होते. फलंदाज रवी घुले आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा लेन बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बराच काय चेंडू हवेमध्ये आणि अगदी एक झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय. प्रजेश रावले आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जात आहे. मात्र इथं थोडीशी निराशा केली आहे. जीवनदान मिळालंय रवी घुलेला. धावफलक बदललाय. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल. ओ यावी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी क्रीजच्या बाहेर टप्पा पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत. नो चेंडूचा इशारा येतोय. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. चूक झाली. परिणामांना सामोरं जावं लागेल. मनोज 11 कसवण तळवडे क्रिकेट संघ अर्थात सिद्धार्थ कशा प्रकारे परती करतोय या चेंडूवरती. अगदी फ्री हिटची नामी संधी प्राप्त झाली आहे. तो स्ट्राईक एंडवरचा फलंदाज अजिंक्य याला. सिद्धार्थ जाधव दूरवरनं पंचांच्या डाव उजव्या साईडने असेल. राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावी फुलर लिंक चेंडू. याही पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेअर फलंदाजापासून बचाव करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय सिद्धार्थचा. मात्र याही वेळी तो निष्फळ ठरतोय. अवंतरच्या स्वरूपात अजून एक धाव बाद. त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. गोलंदाजीची कमान सांभाळेल तो विशाल निगोट नावाचा गोलंदाज. ओ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. अर्थात खाली राहिलाय. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. फलंदाज रवी गुले अगदी आघाडीचा फलंदाज ज्याची आतापर्यंत नजर बसली आहे या मैदानावरती. त्या फलंदाजाला या चेंडूवरती चकवताना दिसतोय तो विशाल निगोट नावाचा गोलंदाज. धाव फलक स्थिरावलाय. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना फुलटॉस. फुल्ली लॉस करणारा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अगदी मान्यवरांचं स्वागत करणारा हा सरप्राईज षटकार 6 धावांसाठी. अगदी खराब चेंडू म्हणावं लागेल. डावखुरा शैलीचा गोलंदाज विशाल निगोटचा. अगदी हात खोलण्याची संधी मिळाली. रवी घुले अगदी आतुरतेने वाट पाहत होता की कमजोर चेंडू केव्हा मिळेल आणि त्याच्यावरती मला हात खोलण्याची संधी मिळेल. अगदी या संधीचं सोनं करताना दिसतोय. बहुमूल्य 6 धावा या धावफलकावर जोडताना दिसतोय रवी घुले आणि षटकाराच्या साह्याने धावफलक बदलताना दिसतोय. मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. 34 धावा 1 गडी बाद.
10 चेंडूंचा सामना केलाय. रवी घुले 26 धावांवरती खेळतोय. अजिंक्य ज्याला अजूनही खातं उघडणं बाकी असेल आणि तिसरं षटक आपण पाहतोय. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ अगदी पहिले 2 सामने दिमाखात जिंकले. या सामन्यामध्ये पाहावं लागेल. या विपदललित पाहायला मिळालं. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. वाईडिश लॉंगनवर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. विश्वास दाखवलाय फलंदाज अजिंक्यवरती. अजिंक्यला स्ट्राईक वरती आणलाय. धाव फलक बदललाय. 35 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 35 ला 1. सामना 6 षटकांचा आणि त्यामधील तिसरं षटक आपण पाहतोय. विशाल निगोट. ओ वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. प्रयत्न जरूर झाले होते फलंदाज अजिंक्यकडनं, मात्र यावेळी अजिंक्यला चेंडू चकवताना दिसतोय. चेंडू निर्धाव केला जातोय विशाल निगोटच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक याच गोलंदाजाने हाताळलं होतं. किफायतदार गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी 6 धावा खर्च केला होता. एक गडी बाद केला होता. तोच विशाल विशाल कामगिरी करण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू यावी खोदून काढलाय. चेंडू जमलेला घरंगळत जाताना दिसतोय. अगदी मिडॉन पर्यंत लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं जात आहे. आघाडीचा विनीचा फलंदाज, अगदी ज्याला फलंदाजीचा सूर गवसलाय तो रवी घुले यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने. 36 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू दिशाहीन, दिशा चुकली. परिणामांना सामोरं जावं लागेल विशाल निकोटला. अजून एक अतिरिक्त चेंडू हाताळताना दिसतोय. ज्या अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक बदलताना दिसतोय. मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 37 धावा एका गडीच्या मोबदल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय. विशाल निगोट वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी आक्रमण केलंय रवी घुले याने. जो झेल सुटला त्या झेलाची भरपाई करताना दिसतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. उजव्या एष्टीच्या बाहेर थोडस शफल झालाय. चेंडू घेतलाय बॅटच्या रडारवरती आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय चंद्रावरती 6 धावांसाठी. डावकर शैलीचा फलंदाज आपण पाहतोय रवी घुले. या अगोदरच्या सामन्यातील ज्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता, अगदी तेच सातत्य याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने मैदानावरती पाय रोवून उभा राहिलाय, अँकल होल्ड प्रमाणे भूमिका निभावताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने अजिंक्य देशमुख त्याला साथ देताना दिसतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय, 1 धाव बनवले अजिंक्यने आणि 12 चेंडूंचा सामना करत 33 धावांची बहारदार खेळी बनावी लागेल रवी घुले या खेळाडूचे. षटक समाप्त होताना दिसतं. हे सामना 6 षटकांचा, त्यामधील 3 षटक निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ अगदी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय तो रवी घुले, त्याला साथ देतोय अजिंक्य आणि एक ठोस आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ. उर्वरित 3 षटकांवरती कशा प्रकारे फलंदाजी होते ऐकूया युवा समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसाद चाळके. धन्यवाद सर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 43 धावा. आजच्या रजनीमधील शेवटचा मुकाबला आपण पाहतोय. शेवटची मॅच 2 बलाढ्य आणि 2 ताकदवर संघाची लढत. बरकत गोलंदाजी मागकडे सज्ज झालाय. पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल
सुरुवात चांगली केली आहे या गोलंदाजाने. पहिले 3 षटकं भरपूर महागडी ठरली आहेत. एकंदरीत पहिलं षटक कमी धावांचं होतं. फक्त 6 धावा इथे खर्च केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकात तब्बल 22 धावा आल्या. तिसऱ्या षटकात विशालने 15 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकाचा खेळ. टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. यावेळेस ओरपिच बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आलाय. झेल टिपलाय. कॉटन बोल्ड. अजिंक्य यांचा खेळ थांबतोय. या मॅचमध्ये वैयक्तिक एक या धावसंख्येवर अजिंक्य बाद होत आहेत. पण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे चित्रीकरण पाहतोय. लवकरच गोलंदाज थोडंसं बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तितका चांगला संपर्क बॅट अँड बॉलचा झाला नाही. चेंडू थेट गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन पडला. विकेट. महत्त्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी. शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा देवगडला यायचं असेल तर ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं असेल. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड, यंगस्टार प्रीमियर लीग 2026चं हे भव्यदिव्य आयोजन, आमदार चषक 2026चं आयोजन आपण पाहतोय. वैयक्तिक 33 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत रवी घोले. 12 चेंडूंचा सामना केलेला, 33 वैयक्तिक धावसंख्या. आदित्य जाधव जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. एकामध्ये मनोज इलेवन कसवंत तळवडे हा क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती पुणे. दोन बलाढ्य संघांची लढत. पुढचा बॉल आल्या पावली. पहिला बॉल. अल्टीपल्टीचा धमाका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. ॲक्शन रिप्ले आता आपण पाहणार आहोत. 4 धावांचा जबरदस्त फटका. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आधीच ठरवलं होतं बॅटरने. अल्टीपल्टी फटका खेळायचा आणि तो फटका इथे एक्झिक्यूट केला. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. धावसंख्येत 4 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 47 47 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आहे. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. जमिनीला घरंगळ चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकही चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. हीच चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जाते. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जाते. एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जातात कारण माहिती आहे विकेट आली आहे आणि त्यामध्ये कुठे संयम खूप गरजेचा आहे आणि तो संयम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरकडून. रवी ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून 33 धावा. याआधी प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. दुसरं अर्धशतक लोडिंग असेल. रवी यांच्या बॅटमधून ते अर्धशतक येईल का? ओव्हर पिच बॉल वेगवान. फिंगर अप. LBW लेग बिफोर विकेट. रवी यांना माघारी परतावं लागतंय. अगदी स्टंपच्या समोर सापडल्या त्यानंतर पंचांकडे एक जोरदार अपील केली गेली. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने म्हणजेच काय तर फलंदाज रवी यांना माघारी परतावं लागेल परंतु बाद होण्याआधी तब्बल 33 धावांची जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळली गेली आहे रवी यांच्या बॅटमधून. रवी आउट झाले आहेत परंतु बाद होण्याआधी जबरदस्त कामगिरी रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 48 या धावसंख्येवर तिसरा धक्का बसतोय. याआधी देखील आपण पाहिलं होतं रवी यांच्या बॅटमधून 33 धावांचा खेळ पाहायला मिळाला. म्हणजे सलग दुसऱ्यांदा 33 धावांची खेळी रवी यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. आजचा दिवस रवी यांनी देखील गाजवलाय. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात बॅटिंगसाठी. अजिंक्य. अजिंक्य गोळे बॅटर दाखल झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज बरकत यांच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला रिव्हर्सचा फटका खेळायचा होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू डॉट
4 षटकांचा आपण लेखाजोखा पाहिला. पहिलं षटक 6 धावांचं होतं. त्यानंतर सिद्धार्थ यांनी 22 धावांचं षटक टाकलं म्हणजे महागडं षटक ठरलं. त्यानंतर विशाल 15 धावांचं षटक आणि या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत. कमबॅक करणारं षटक पाहायला मिळते बरकत यांच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी आता टीमचा कर्णधार गौरव घुंगरड गोलंदाजी माकडे पाहायला मिळतात. पेशा आणि शिक्षक आहेत, परंतु शिक्षकी पेशा सांभाळत असताना जबरदस्त क्रिकेट या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर त्यांनी खेळल्याने आज ओपन क्रिकेटमध्ये मनोज इलेव्हन कसवंत तळवली क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना आपण त्यांना पाहतोय. महत्त्वाचं षटक आहे. या आधीच्या षटकामध्ये बरकत यांनी चांगली कामगिरी केली, परंतु हे षटक पाहूया किती धावांचं असेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल का मात्र फलंदाज मोठे फटके मारतील. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला फटका पाहायला मिळते. प्रजेश रावले चेंडूवर पोहोचतायत तोपर्यंत एकच धाव ते कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला तर बॅटर पाहायला मिळेल अजिंक्य. यांच्यावर देखील जबाबदारी मोठी असणार आहे, कारण महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो महत्त्वाचा खेळ इथे दाखवावा लागेल. आणि पाहायला गेलं तर याआधी मनोज इलेव्हन कसवंत तळवली क्रिकेट संघाने धावा चेस केल्या आहेत. यशस्वी पाठलाग त्यांनी केलाय. त्यावेळेस ओरपिच बॉल फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी धावत होते. एका हाताने कॅच टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू हातामधून निसटला आणि तसा निसटला तशा 2 धावा इथे काढल्या गेल्या. पन्नास धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अर्धशतक धावपलकावर पाहायला मिळते. माफ करा 51 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गौऱ्यांचा पुढचा बॉल टप्पा खाल्यानंतर बॅटचा वेध घेतोय आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट. अजिंक्यांची विकेट आली आहे. महत्वाची विकेट आली आहे. याआधी जीवनदान प्राप्त झालं होतं, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर गोलंदाजाने चांगली करामत केली आहे आणि फलंदाज अजिंक्य यांना माघारी पाठवलंय. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2026 यावर्षी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक फोर व्हीलर पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी देखील टू व्हीलर ठेवले गेले. लकी ड्रॉच्या माध्यमातून टू व्हीलर प्रेक्षकांना इथे मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचं कुपन देखील घ्यावं लागेल. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या आधीच्या सामन्यात चांगला खेळ तेजस यांनी देखील दाखवला होता. कमी चेंडूमध्ये जास्त धावा त्यांनी केल्या, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये कसे खेळतायत हे देखील पाहण्याजोग्य असेल. गौरव घुंगरडा पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेस पिच बॉल त्याला उडवलाय, पाठवलाय भरपूर लांब, लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. आल्या पावली पहिला बॉल. वा जबरदस्त फटका. खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सचे संपूर्ण टीम खूप चांगली कामगिरी ते पार पाडत असता आपण पाहतोय. ती शेवटच्या क्षणापर्यंत तो चेंडू इथे टिपला गेला आणि त्यानंतर फलंदाजाचं रिॲक्शन देखील पहा. त्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. तो फटका मारल्यानंतर त्या चेंडूकडे पाहतच राहिले. तो कॉन्फिडन्स होता, तो आत्मविश्वास होता. 57 धावा 57 4 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली मंगलमूर्ती पुणे क्रिकेट टीमने. चांगली सुरुवात रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि
त्यानंतर आता तेजस यांच्या बॅटमधून तो जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गौरव यांच्यावर थोडासा दबाव आता असणार आहे. वेळेस पलटवार गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. षटकार जरूर मारला. त्यानंतर पलटवार केलाय. चेंडू जाऊन थेट आदळलाय स्टँडवर. त्रिपळा उद्ध्वस्त झालाय. त्रिपळाची बॅटर बाद. तेजसला माघारी परतावं लागेल. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद होतोय. तेजसचा फलंदाज आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. थोडासा नाराज पाहायला मिळतोय स्वतःवरच. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पाहतोय. यॉर्कर यांचा चेंडू थेट जाऊन ख्रिस्टियन वादळा त्रिपळ उद्ध्वस्त झाल्या. चांगला चेंडू इथे टाकत असता आपण पाहतोय गौरव यांना. तो कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये षटकार जरूर मारला. आजच्या या रचनेमधील शेवटचा मुकाबला तो संघ जिंकेल तो नक्कीच शेवटच्या रचनेमध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळेल. सूरज तो बॅटर मध्ये ह्याच्यात दाखल होतोय बॅटिंगसाठी. सूरज गायकवाड हा बॅटर दाखल झालाय. आल्या पावले पहिला बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला चेंडू जाईल सीमा पार. षटकार. आल्या पावलीच चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. वेगवान बॉल मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. सूरज यांच्या बॅटमधून थेट चेंडू जाऊन लँड होतोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. पाच षटकांचा खेळ समाप्त आलाय. टाइम आउट. ओके 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक जास्त खेळाडू ठेवावा लागेल. एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. कारण जो वेळ आपल्याला दिला होता त्यापेक्षा जास्त वेळ आपण घेतलात आणि त्याचमुळे तुम्हाला दंड करण्यात येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 5 षटकांचा धावसंख्या 63 धावा. बरकत पुन्हा एकदा गोलंदाजी माकडे पाहायला भेटतोय. एक चांगलं षटक बरकत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. एका षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवला गेलाय. आदित्य ऑन स्ट्राईक. पहिला बॉल विकेट कीपरकडून मिस झाला. एक धाव काढले गेले. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा म्हणजे एक्स्ट्रा 2 धावा त्या स्कोर कार्डमध्ये जमा होतील. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. शेवटच्या षटकावर निश्चितच प्रत्येक बॉलवर ते आक्रमण पाहायला मिळेल. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये आता बदल केला जातोय. राईट हँड बॅटरमध्ये आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि त्याचमुळे फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल पाहायला मिळतोय. बरकत यांचा पुढचा बॉल. सूरज यांच्यासाठी याही वेळेस हेलिकॉप्टर वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवलाय चेंडूला 6 धावांसाठी. षटकार. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सूरज यांच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. खोलवर टप्प्याचा चेंडू कधी क्रीजचा पूर्णपणे वापर केला फलंदाज सूरज याने त्यानंतर तो फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. आता दबाव गोलंदाजावर असणार आहे. पुढचा बॉल. याही वेळेस पुन्हा एकदा वार केलाय. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वा जबरदस्त फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फलंदाज सूरजच्या बॅटमधून सूरज गायकवाड हा फलंदाज आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? रवी यांच्या बॅटमधून पहिली षटकारांची हॅट्रिक या रजनीमध्ये पाहायला मिळाली. आता दुसरी षटकारांची हॅट्रिक लोडिंग आहे. सूरज यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका आणि त्यानंतर रिॲक्शन पहा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. सूरज माफ करा हॅट्रिक झाली आहे. या आधीच्या षटकातील शेवटच्या बॉलला सूरज यांनी षटकार मारला होता आणि पुन्हा एकदा जसे स्ट्रायकिंग एंडला आले तसे 2 बॉलला 2 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक.
पुन्हा एकदा उडवलाय गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी चौथ्या बॉलला चौथा षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू आता सीमारेषा पलीकडे पाठवला जातोय सूरजच्या बॅट मधून. आतापर्यंत 4 चेंडू खेळले आणि 4ही चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवलेत. गोलंदाज आता दबावामध्ये असणार आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. याही वेळी चेंडू हवेत खेळलाय. लॉफ्टेड शॉट. विकेट किपर प्रयत्न करतोय झेल टिपण्याचा. झेल टिपला देखील गेलाय आउट. परंतु बाद होण्याआधी 5 चेंडूमध्ये 24 धावांची खेळ. एकदा टाळ्या वाजवा या फलंदाजासाठी. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सूरज गायकवाड या फलंदाजाच्या माध्यमातून. आउट झालाय परंतु आउट होण्याआधी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. एक चांगला टोटल कडे आता वाटचाल करतोय मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सूरज यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं तब्बल 4 षटकार आणि 4ही डोळ्यांचे पारणं फेडणारे फटके होते. हेलिकॉप्टर पाहायला मिळाले. जबरदस्त फटके त्यांनी एक्झिक्यूट केले. फिरोज पठाण, माफ करा फिरोज पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल आल्या पावले. अल्टी पल्टीचा धमाका पाहायला मिळतोय. पाठवलंय चेंडूला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. शेवटच्या षटकातील बहुधा शेवटच्या बॉलचा आता काही शिल्लक राहिलाय. टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. धावसंख्या आपण धावपलकावर पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वोच्च स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय 87. वेळेस फुलर लेन प्रकार चेंडू फुलटॉस होता. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. अनसाइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. विकेट किपर तिथपर्यंत पोहोचेल परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील स्ट्रायकिंग एंड वरून प्रयत्न चालू होते. आउटचा इशारा आलाय पंचांचा. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. स्ट्रायकिंग एंडला इथे विकेट झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 89 धावा म्हणजेच 90 धावांचं आव्हान मनोज 11 कसवंत तळोडे या क्रिकेट संघासमोर असणार आहेत. सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 89 धावा. 90 धावांचं लक्ष असणार आहे. शेवटचा सामना आजच्या रजनीमधील असेल. एक भलं मोठं लक्ष असणार आहे. प्रति षटकामागे 15 धावांची धावगती आणि यानंतर मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकणार आहात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्या आवाजाला ओळखला तर संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील जाऊन ज्यांनी मराठी समालोचन केलंय ते सन्माननीय सर चंदू शेटे सर आपल्या समवेत या लास्ट इनिंगसाठी जोडले जातील. धन्यवाद.
चला बॅटर पाठवायचेत मैदानाच्या दिशेने. मंगलमूर्ती पुणे, रवी गुलेच्या 33 आणि त्याचबरोबर सूरज गायकवाडच्या 4 षटकाराच्या जोरावर 89 झालेत. 90 धावांची आवश्यकता आहे. विशाल निगोटे 2 षटकं टाकली, 21 धावा दिल्या. उद्या होणाऱ्या मॅचेसमध्ये पहिल्याच मॅचमध्ये AK स्पोर्ट्स वरवडे खेळताना पाहिलं मिळेल. त्यांच्या विरोधात असेल तिरुपती सावर्डे. त्याचबरोबरने गोवन स्ट्रायकर गोवा त्यांच्या विरोधात असेल श्रीराम फाउंडेशन ठाणे. या मॅचेस उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि उद्याच्या मॅचेस अगदी वेळेतच सुरू होणार आहेत याची नोंद घ्या. 4ची रिपोर्टिंग सगळ्या संघांना आहे याची नोंद घ्यायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला विकी मुंडे आणि दुसऱ्या बाजूला विश्वजित गरुड. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही खेळाडू देखील बलाढ्य आहेत. 90चं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. मॅच सुद्धा 6 ओव्हरची आहे. पहिल्या डावात झाले तर दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. विकी आणि विश्वजित पॉवर प्लेवर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहे. एक 25-30चा स्टार्ट जर पॉवर प्लेला झाला तर मॅच चांगली बनणार आहे. मंगलमूर्ती टीम खूप चांगलं क्रिकेट खेळली आहे. 90 धावा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. पाहूया बॉलिंगसाठी कशा प्रकारची कामगिरी केली जाते. बरेचसे ऑप्शन आहेत आणि चांगले चांगले ऑप्शन देखील इकडे पाहायला मिळत आहेत. गणेश आडवळे यांच्याकडे या मॅचमध्ये राहुल गुंजाळ, त्याचबरोबर जर पाहिलं तर अजिंक्य आहेत, कर्तव्य आहेत, सूरज आहेत. असं एक चांगली स्टारकास्ट गोलंदाजीची पाहायला मिळते. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अजिंक्य देशमुख बॉलिंगला आले. समोर आहेत विकी मुंडे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायला गेले. यशांच्या पाठीमागे गणेश आडवळे पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आजच्या रात्रीतील हा महत्वाचा असणारा सामना, शेवटचा सामना. कोण होणार क्वालिफाय? मंगलमूर्ती पुणे होणार का? दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते मनोज 11. हो हो हो, हाही बॉल चांगलाच पाहायला मिळतोय. जेवढे जास्त सफल झाले त्यांना फॉलो करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल पुन्हा एकदा अमरावतीच्या अजिंक्यने कमाल केली आहे. अगदी वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिलाय. चांगल्या टप्प्यावरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न होतोय. कधी आतमध्ये तर कधी बाहेर. अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. परंतु हे बॅटर देखील काही कमी नाहीये. जास्त वेळ तुम्ही रोखू शकत नाहीये विकी मुंडे यांना. तेच बॅटिंग करतायत. 90चा करायचंय पाठलाग. विकी बिग हिट. टोलावलाय बॉल. फेकून दिलाय. लांब 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 लांब. षटकार. जा शोधून आणा बॉल. षटकार खेळलाय. पहिले 2 बॉल डॉट आले. तिसऱ्या बॉलला क्रीजचा वापर केला. थोडेसे मागे आले. अगदी स्टंपच्या जवळ गेले आणि तिकडनं बॉल फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. षटकार खेचलाय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर षटकार. विकी मुंडे म्हणजेच महेश मुंडे यांच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आलाय. राहुरीचा हा स्टार. ऑप्टमच्या बाहेरून बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. समोर जातोय. तिकडे फिल्डर थोडेसे दूर होते. 1 रन कंप्लीट आणि 1 वरच समाधान मानावं लागते. धावसंख्या 7 वर. सिंधुदुर्गात आणि कणकवलीमध्ये पाटबंधारे विभागामध्ये अभियंता असणारे विकी मुंडे. सांगलीचे आता विश्वजित आलेत बॅटिंगसाठी. 4 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी.
यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. एक रन तिकडे कंप्लीट केली जाते. धावसंख्या इकडे पुढे चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. वाह! चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते तिकडे अजिंक्य गोळे यांची. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विकी मुंडे आणि विश्वजित. 6 ओव्हरची मॅच आहे. 90 करायचे आहेत. अशक्य नाहीये. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. 70-70 स्पोर्ट्सवर आताही जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही करू हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीची आहे ही शेवटची मॅच. विकी यावेळेला इनसाइड आउट खेळले. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे आणि 4 धावांवाला आहे. चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेले आहेत. बिनबाद 12 म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 15च्या सरासरीने रन करायचे आहेत. 12 आलेले आहेत. पॉवर प्लेचा आता आणखी एक षटक आहे, तेही तेवढंच महत्वाचं असेल. तब्बल 2,90,000 प्रेक्षकांनी आजच्या रात्रीमध्ये पहिलाच दिवस 70-70 स्पोर्ट्सवर पाहिलाय. उद्या सुद्धा दर्जेदार टीम इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 धावा धावफलकावर बॉलिंगमध्ये सूरज गायकवाड यांना आमंत्रित करण्यात येत आहे. बॅटिंगमध्ये काय कामगिरी केली. सूरज गायकवाड बॉलिंगला आलेत. लगातार 4 षटकार ज्यांनी मारले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जवळे या गावचे असणारे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. हो, पहिलाच बॉल संधी मिळाली होती. तेवढं सोपं नव्हता खरा, परंतु प्रयत्न गणेश आठवडे यांनी केलाय. अशा प्रकारचे काय सोपे नसतात. सूरज गायकवाड बॅटिंगमध्ये हिरो राहिले होते. अंतिम टप्प्यामध्ये जो स्कोअर त्यांनी वाढवलाय त्याच्यामुळे हे लक्ष्य 90 पर्यंत गेलंय. सगळ्याच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्याच पर्वामध्ये एक मोठं आयोजन पाहायला मिळत आहे. विकी मुंडे, विश्वजित गरुड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मनोज इलेव्हन कसवंत तळवडी या टीमसाठी. अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. हुक सुद्धा केलाय आणि 4 धावा बुक सुद्धा केलेल्या आहेत. 4 चौकार. उसळी होती, त्याचा फायदा घेताना पाहिला मिळाले. चौकार वसूल केलाय. धावसंख्या पुढे गेली आहे. 16 वरी धावसंख्या गेली आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत. क्रीजचा वापर चांगला करतात. 17 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर देखील लागलेलं आहे. कोण जिंकणार आणि कोण टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार. ओहो, इकडे पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते 18 वर. 2 बलाढ्य टीम मधील बलाढ्य अशी मॅच पाहायला मिळते. विकी मुंडे यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गॅपमध्ये बॉल जाईल का. रेस लागली आहे. बॉल आणि फिल्डर यांच्यामधील जिंकली रेस बॉलने सीमारेषेच्या पलीकडे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण विकेट न गमावता या दोन्ही खेळाडू चांगले क्रिकेट खेळत आहेत. विकी मुंडे आणि विकी मुंडे जर पाहिलं तर सिमेंट विकेट स्पेशलिस्ट बॅटरपैकी एक आहे. त्यांची फलंदाजी सिमेंट विकेटवर आणखी खुलते. सत्तावीस बॉल 69, 21 धावा धावफलकावर. बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच अतिशय रंगतदार क्वालिफायर मॅच आहे. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीची लढत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. एलिव्हेशन नाही मिळाले. जमीन लगत 1 रन मिळेल.
23 झाले. चला. अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. भाग्यशाली राहिले. पुल केला खरा, परंतु टायमिंग नाही झालाय, नाही झालाय. सूरजने संधी निर्माण केली होती. या ओव्हरमध्ये 2 संधी निर्माण केल्या. आता फिल्डरही काही करणार, बरेच लांब होते ते. विकी मुंडे. 24 धावा धावफलकावर. एका टीमचा प्लस पॉइंट हा आहे की ज्यांनी अजून एकही विकेट गमावलेले नाहीये. विकी मुंडे आणि विश्वजित. विश्वजित केव्हाही मोठी स्ट्रोक खेळू शकतात आणि सध्या विकी यांची बॅट तळपली आहे. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न. मनगटाच्या साह्याने बॉलला ढकललाय. आई बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न, परंतु नाही तिकडे शक्य झालाय. अगदी शेवटच्या क्षणी फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. याचा आम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. जर 2 ओव्हरमध्ये 25 ते 30च्या दरम्यान स्टार्ट झाला तर मॅच चांगली होईल आणि स्कोर काय झालाय? 28 बिनबाद झालेला आहे. मॅच चांगली होईल. प्रयत्न चांगला केला तिकडे, परंतु पायाने ढकललेला बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही येऊ शकला. 28 झालेले आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बिनबाद 28 पॉवर प्ले आणि आता 24 बॉलमध्ये 62ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ देवगड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. यंगस्टार क्रिकेट क्लबची असणारी यंगस्टार प्रीमियर लीग पाहायला मिळते आहे. आजच्या रात्रीतील एक शेवटचा आणि जबरदस्त सामना पाहायला मिळतो आहे. क्रिकेट प्रेमी आमच्याशी जुडले गेलेले आहेत. अजिंक्य देशमुख यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय बॉलिंगसाठी. तर दुसऱ्या बाजूला विश्वजित आहेत. विश्वजित 3 वर खेळतायत. विकी 24 वर खेळतायत. अजिंक्य देशमुख. अज्जू. विश्वजित. 24 बॉलमध्ये 62. आजच्या रात्रीतील शेवटची रंगतदार मॅच मंगलमूर्ती पुणे विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळते. मनोज 11, कसवंत तळवडे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. पहिला बॉल फुलटॉस. समोर खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलला सीमारेषा दाखवली आहे विश्वजित यांनी. विश्वजित गरुड. बॉलने सुद्धा गरुडासारखी झेप घेतलीये. सिक्सर खेळलाय. लोअर फुलटॉस करून बसले. आतापर्यंत शांत होते आणि जसा फुलटॉस मिळाला पॉवर जनरेट केली आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवले 6 धावांसाठी. याही वेळेला समोर हेलिकॉप्टर. सिक्सर. युवराज सावंत आपण कॅच घेतली असेल तर आपलं उद्या धुरंधर 2 आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री फ्री फ्री. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. सांगलीच्या विश्वजितने तर कमाल केली आहे. जबरदस्त हेलिकॉप्टर खेळलाय आणि प्रेक्षक कॅच घेत आहेत. येस, खुश आहे. उद्या धुरंधर 2 आणि तो सुद्धा फ्री मध्ये. 40 झालेत. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर. रणनीती बदलावी लागणार आहे. मंगलमूर्ती टीम पाहूया काय होत आहे. यंगस्टरचे चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आणखीन एक समोर खेळलाय, परंतु या वेळेला तिकडे फिल्डर पाहायला मिळाले आणि विकेट येताना पाहायला मिळते.
तिसरी ओव्हर सुरू आहे, 40 झालेत. पहिल्या 15 बॉलमध्ये 40 झालेत, 21 बॉल बाकी आहे, 50 पाहिजेत. एक विकेट गेली आहे. विकी मैदानात आहे, सुशांत मैदानात दाखल झालेले आहेत. मॅच जबरदस्त होते, दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आणि थोडक्यात आता असं वाटतंय, मुंबई इंडियन्स आणि आर-सी-बीची मॅच चालली आहे. एक एक बॉल महत्वाचा असणार आहे. सुशांत आलेत बॅटिंगसाठी. हो हो, वेगात बॉल टाकलाय, पाठीमागे आहेत रवी गुले, त्यांच्याकडे जाईल. डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर, त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट. अगदी 2:45 वाजलेत, परंतु प्रेक्षक देखील आमच्या बरोबरीने जुडले गेलेत आणि मॅचही काय चालली आहे जबरदस्त. सगळ्यांना अगदी कळकळीची सूचना, उद्या मॅचेस या लवकर चालू होणार आहेत. 4 वाजता दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. 20 बॉलमध्ये 50, अटीतटीची लढत, एक मोठा सामना. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एक रन तिकडे घेतली जाते. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 41 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. वीस बॉल 50. 41 झालेत. एक्केचाळीस धावा धावफलकावर आहेत. अजून 19 बॉल 49 ची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. अजिंक्य देशमुख फ्रॉम अमरावती बॉलिंगसाठी समोर. बॅटिंगला विकी मुंडे. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडेसे दूर आहेत, तिकडनं आलेत. एक रन घेतली जाते. विकीने थांबवलंय. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 42 झाल्यात. 3 ओ इकडे ओव्हर थ्रो होतोय का? येस, ओव्हर थ्रो झालाय आणि आणखीन एक रन मिळाली आहे. या 2 रनने धावसंख्या पुढे गेलेली आहे, ती म्हणजे 43. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 47. 3 ओव्हर झाल्यात, 3 ओव्हर बाकी आहे. देऊळकर सर, मॅच रंगलेली आहे. आजच्या रात्रीतील मात्र हा महत्वाचा सामना. 18 बॉल 47. 9 विकेट हातात आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही मनोज 11 टीमच्या. बॉलिंगसाठी येत आहेत नागपूरचे कर्तव्य राक्षे. आपल्या टीमच्या धावांचं रक्षण करायचं त्यांना. त्रेचाळीस. 18 बॉल अजूनही बाकी आहेत. 47 ची आवश्यकता अजूनही आहे. सुशांतकडे क्षमता आहे, विकेकडे क्षमता आहे. पाहूया कशी कामगिरी करतील आणि कर्तव्याकडे आहे वेग. वेगाचा सामना करायचा समोर सुशांत यांना देखील. 18 बॉल 47 ची आवश्यकता अजूनही. देवगडमध्ये आपण आहोत, हापूस आंब्याच्या गावाला. पहिला बॉल वेगात टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, जास्त बाहेर आहे, पंचांनी वाईट कळवलाय. 46 पाहिजेत अजूनही. 3 ओव्हरला 44 झाले, 3 ओव्हरमध्ये 46 पाहिजेत. कर्तव्य. कर्तव्याचं कर्तव्य हेच आहे की बॉलिंग चांगली टाकायची आहे आणि सुशांतला शांत न राहता मोठे मोठे स्ट्रोक खेळायचे आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुढे असणारा बॉल बॉल सीमारेषच्या दिशेने पाहायला मिळालाय. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 45 वर. अजूनही 45 पाहिजेत. 17 बॉलमध्ये 45 पाहिजेत अजूनही. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. अर्धा धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत.
मंगलमूर्ती पुणे विरुद्ध मनोज इलेव्हन कसवंत तळवडे यांच्यातील सुरू असणारी ही महत्वाची मॅच. विकी मुंडे 26 वर बॅटिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळले होते ते. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. बॅटची कडा घेतली आहे. बॉल पाठीमागे गेला. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी होतोय. एक एक क्षण मात्र महत्वाचा आहेच. 46 झालेत. 44 पाहिजेत अजूनही. काही मोठे फटके पाहिजेत, काही षटकार पाहिजेत, काही चौकार पाहिजेत. त्यावेळेला टीम मॅचमध्ये येणार आहे. हे कुणाला पाहिजे? बॅटिंग टीमला. आणि बॉलिंग टीमला काय पाहिजे? ते म्हणत असतील सध्या चाललंय ते बरं आहे. ओ यावेळेला दांडी 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 गुल. त्यांना लेग स्टंपचा अंदाजच नाही आला आणि मग गोलंदाज कर्तव्य होतं दांडी गुल करण्याचं. दांडी गुल केली आहे. वेगवान गोलंदाज आहेत. नागपूर एक्सप्रेस आज देवगडमध्ये पाहायला मिळते. कर्तव्य राक्षे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. नरसिंग पालमपल्ले आलेत बॅटिंग करण्यासाठी. पुण्याचे खेळाडू आहेत. पुण्याच्या चिखलीला बिलॉंग करतात. पंधरा बॉल बाकी आहेत. 44ची आवश्यकता. या 3 मध्ये 1-2 बाहेर मारावे लागतील आणि नरसिंग त्यासाठीच ओळखले जातात. मागील 3-4 हंगाम राजस्थानमध्ये पावसाळ्यात ज्या मॅचेस होतात सिमेंट विकेटवरच्या आणि टेनिस बॉलच्या, त्या मात्र सातत्याने खेळलेत हे खेळाडू. रात्रकालीन सिमेंट विकेटवरच्या मॅचेस. पहिला बॉल वेगात टाकलाय. त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. कर्तव्य राक्षणे सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यांचा वेग आहे आणि इकडे 2 रन कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. आता 14 बॉल 42 पाहिजेत. म्हणजे 14 मधले 7 बाहेर मारावे लागतील. गेल्या वर्षी मनोज इलेव्हन या टीममध्ये गेल्या वर्षी संतोष सुलगे पाटील आले होते बेलगावरून आणि 6 चेंडूमध्ये 4 रन त्यांनी नव्हत्या होऊन दिल्या याच मैदानात, याच स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षीची हायलाईट होती. मेडन ओव्हर केली होती 6 बॉल 4 असताना. विश्वास सुद्धा कुणाला बसणार नाही. हो 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 वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न. $49 झालेत. 13 बॉल 41. विकी मुंडे 27 वर बॅटिंग करतायत. समोर वेगाचा बादशाह नागपूर एक्सप्रेस. कर्तव्य राक्षे. ओ हो 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 काय वेगात टाकलाय, वेगात टाकलाय. यष्टीरक्षकाची तारांबळ उडाली या वेगातील बॉल. परंतु हा बॉल पुन्हा पुन्हा पाहावा असं वाटतंय. काय वेग होता कर्तव्याचा. आपली नजर पोहोचली नव्हती यष्टीरक्षकाकडे तोपर्यंत बॉल पोहोचला होता. एवढ्या वेगात बॉल टाकलाय. नागपूर एक्सप्रेस कर्तव्य. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमकडून वाईटसाठी.
योग्य बॉल होता. कर्तव्याने काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिले आणि हा तो बॉल होता. ऑलरेडी त्यांनी बाहेर स्टान्स घेतला होता. तेच त्यांनी हेरलं आणि मग तिकडे एक वेगवान बॉल टाकलाय. सूरज गायकवाड पुन्हा आलेले आहेत. 12 बॉल बाकी आहेत अजूनही आणि 40ची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. नरसिंग पालमपल्ले आणि विकी मुंडे अशा प्रकारच्या परिस्थितीसाठी तर ओळखले जातात. 12 बॉलमध्ये 40 अजूनही पाहिजे आहेत. आमच्या सगळ्या कॅमेरामनचं, टेक्निशियनचं देखील आम्ही कौतुक करू. स्कोररचं कौतुक करू. सगळ्या आयोजन कमिटीचं कौतुक करू. पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडला जातोय. बॉलिंगसाठी सूरज गायकवाड आलेले आहेत. ओ पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे. 11 बॉल 40 पाहिजेत. आताही नेम धरून टाकला ऑप्टमच्या बाहेर. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. विकी हेलिकॉप्टर उडवायला गेले होते. नाही शक्य झालंय. पुन्हा एकदा पाहू शकता हा बॉल कुठे टाकलाय. वाईड यॉर्क आणि मोजून मापून लाईनच्या ती जी पट्टी आहे, पट्टीच्या आतमध्ये टाकलाय. आणि ओ हो हो आता पाठीमागे टाकलाय. वा सूरज वा. आणि इकडे विकेट येते. रनआउटच्या स्वरूपातील स्ट्राईक घेतली जाते नरसिंग यांच्याकडून. मॅच ऑन आहे. आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आजच्या पहिल्याच दिवशी 70-70 स्पोर्ट्सवर यंगस्टार प्रीमियर लीग 3,00,000 प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी पाहिली. 3,00,000 प्रेक्षकांनी आज पहिल्याच दिवशी स्पर्धा पाहिली आहे. आता हे रेकॉर्ड पुढे पुढे जाणार आहे. एक दिवस 4, 5, 6, 7 किती जाणार आपण मोजूयात. म्हटलं आजच्या टीम आहेत ना, याच्यात खेळाडू मोठे नाही आहेत, परंतु टीम क्वालिटी आहेत. त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची उम्मीद आहे आणि म्हणून ते सगळ्यांमध्ये तो स्पार्क पाहायला मिळतो. एक वलयांकित जी नावं असतात त्यांना सिद्ध करण्यासाठी काही नसतं. परंतु या खेळाडूंना त्यांना माहिती आहे, आम्ही आज इकडे चमकलो, तर आमचंही नाव होईल. आमच्याहीसाठी मोठी-मोठी दरवाजे उघडले जातील आणि त्याच्यासाठी ही स्वप्न घेऊन आलेत इकडे खेळाडू. 10 बॉल बाकी आहेत. 40 करायचे आहेत. अजूनही मॅच संपली नाहीये. बॅटिंगसाठी आलेत सचिन बर्गे आणि बॅटिंगसाठी स्ट्राईकवर सिक्सर किंग. ओहो गती परिवर्तन केलंय. हलका बॉल टाकला इकडे. वा सूरज वा. पहिला बॉल त्यांनी वाईड यॉर्कर केला. दुसरा बॉल लेंथवर टाकला. त्याला उसळी दिली. तिसरा बॉल लेंथवरच टाकलाय परंतु लेग कट्टर टाकलाय हळूवार पद्धतीने. वा 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 वा. सूरज कौतुक करावं लागणार आहे. मग बॅटचा फ्लो अगदी वेगात गेला परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय. चांगली कामगिरी सूरज गायकवाड यांची. मंगलमूर्ती पुणे चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते सध्याच्या घडीला. ओह दांडी 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 गुल. आंबेगाव तालुक्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील महत्वाचं नाव सूरज गायकवाड फ्रॉम जवळे. काय विकेट घेतली आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर टाकलाय पहा. आता यॉर्कर केला. सूरज गायकवाड हे असे खेळाडू आहेत प्रचंड गुणवत्ता परंतु एक मोठा मंच भेटत नव्हता आणि मला वाटतं तो आज भेटलाय सूरजला. व्यावसायिक गटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. सूरज गायकवाड, विशाल निगोड सुरुवातीला जर पाहिलं तर एच.जे. टायगर आंबेगाव या टीममधून मात्र पुढे त्यांना पाहायला मिळाले आणि स्वतःला सातत्याने दोघेही सिद्ध करतायत. आता मजा येणार आहे 2 मित्रांमधील लढत. मित्र आहेत परंतु मैदानाच्या बाहेर. एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आता येत आहेत. एका बाजूला आंबेगाव तालुक्यातील मंचरचे विशाल निगोड स्ट्राईकला आलेत आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आंबेगाव तालुक्यातीलच पुणे जिल्ह्यातील जवळे या गावचे खेळाडू सूरज गायकवाड यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. 8 बॉल 40. आठ बॉल 40. काही षटकार मारावे लागतील अजूनही. मॅच संपली नाहीये. या विशाल निगोट यांच्याकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. आज दाखवावं लागणार आहे. हीच ती वेळ.
विशाल निगोट. आयकॉन म्हणून महाराष्ट्रभर सातत्याने बिझी असणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव आहे. बॅटिंगसाठी सज्ज आहे विशाल निगोट. हो, हो. आणखीन एक चांगला बॉल केलाय. काय बॉलिंग केली इकडे. कौतुक करावं लागेल सूरज यांचं. आता मॅच हळू-हळू मंगलमूर्ती म्हणजेच गणेश आठवडे आणि कंपनीच्या दिशेने निघाली आहे. स्ट्राईकवर सचिन बर्गे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिमडी गावचे असणारे खेळाडू 2 वर्षापूर्वी मालवणला भगवा चषकमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील जिंकला होता. बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. पुण्याच्या प्रतीक डिंगडॉंगमध्ये खेळण्याचा मान देखील मिळालाय त्यांना. वेगात बॉल टाकलाय. काय बॉलिंग केली आहे सूरज गायकवाड. बॅटिंगसाठी आले. 4 षटकार लगातार मारले. स्कोर पुढे नेला. बॉलिंगला आले आणि या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. लाजबाब बॉलिंग, लाजबाब बॉलिंग. या ओव्हरमध्ये रन दिलाय. सूरजसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लगातार 4 षटकार मारले. बॉलिंगला आले. फक्त 1 रन खर्च केली आहे या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये आले होते त्यावेळेला थोडेसे महागडे राहिले होते. विकेट त्यांनी घेतली आहे. मोक्याच्या क्षणी चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 6 बॉल 39. केवळ औपचारिकता. प्रतीक सावंत, माळशिरस अकलूज बरोबर. सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. तिकडे आहे फिरोज पटेल. त्यांनी पकडली कॅच. प्रतीकने घेतले विकेट आणि विकेट आली आहे. 5 बॉलमध्ये 39. आता औपचारिकता राहिली आहे. प्रेक्षकांनी आपली जागा सोडायला सुरुवात केली आहे. वैभव येतात बॅटिंगसाठी. बॅट वेगात फिरवली आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. चांगला बॉल विजयाच्या उंबरठ्यावर. टीम मंगलमूर्ती पाहायला मिळते. परंतु मॅचचा रिझल्ट काही लागू देत. ज्या बॅटरला संधी मिळाली एखाद दुसरा मोठा फटका आता मारावा लागेल. आपली छाप सोडावं लागेल. पुढल्या स्पर्धेसाठीचा आपला नंबर बदलावा लागेल. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेचा पहिला दिवस जवळपास आता संपण्याच्या दिशेने वाटचाल आहे. एक धाव तर मिळणार आहे. अतिशय चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे आणि सगळ्यांचं लक्ष त्या 4 व्हीलर कारवर आहे. कुणाला मिळणार? माझ्या मते रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पहिली कार असावी. एवढ्या वर्षाच्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीतील पहिली 4 व्हीलर माझ्या मते रायगडमध्ये कार दिल्या गेलेल्या आहेत. इतिहास आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये देखील कदाचित असावी. लॉफ केलाय. कव्हर्सच्या दिशेने फिल्डर आहेत. त्यांच्या दिशेने चेंडू गेलाय आणि आली विकेट. अजिंक्य गोळे तिकडे होते. त्यांनी पकडली आहे कॅच. मॅचची केवळ औपचारिकता आता राहिली आहे.
बरकत येत आहेत कराडच्या बॅटिंगसाठी तोपर्यंत की शेवटचे 2 बॉल राहिलेत. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. चांगली सुरुवात झाली होती. परंतु पहिल्या 3 ओव्हरला रन आल्या खऱ्या. परंतु मागील 2 ओव्हरमध्ये त्या कंट्रोल झाल्या. त्याचं कारण होतं कर्तव्याचं एक अफलातून षटक आणि त्याचबरोबर सूरजचं पुन्हा एका धावेचं षटक. पहिल्या डावाचे हिरो राहिले रवी गुले आणि त्याचबरोबर सूरज गायकवाड सुद्धा. त्यांनी लगवलेले 5 बॉलमधले 4 षटकार. शेवटचे 2 चेंडू. कमी गतीचा बॉल निरीक्षण करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहिला मेला. वाईट बॉल कावला जातोय. बॅक ऑफ द एंड करण्याचा प्रयत्न होता. चला बरकतचा इरादा दिसतोय एखादा कारच्या दिशेने मारायचा. ते तर दाखवतंय त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतंय. एक कारवर मारतो म्हणतायत. हो आता वेगात टाकलाय बॉल आणि फक्त औपचारिकता. मंगलमूर्ती टीम यावर्षी महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी काही दाखल झाली आहे त्याची दखल आता सगळे घेतील. अशा प्रकारचा परफॉर्मन्स या मंगलमूर्ती टीमचा. पुण्याचे ख्यातनाम उद्योजक गणेश आडवळे आणि कंपनी विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहेत. तुम्ही मला असं वाटतं बरकत एखादा पुन्हा एकदा कारच्या दिशेने मारण्याच्या तयारीत आहेत का? परंतु नाही. आणि मॅच मात्र इकडे संपली जाते. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट बॅटिंग बॉलिंग दोन्ही जबरदस्त. या सूरज गायकवाड आम्ही तुमची वाट पाहतो.